हॅलो नीट एस्पिरंट, वेलकम टू DTC बायोटेल द स्टोरी ऑफ नीट बायोलॉजी मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या स्टोरीमध्ये आपण बायोमॉलिक्युल्स मधला पुढचा टॉपिक स्टार्ट करतोय, ज्या टॉपिकचं नाव आहे एन्झाईम. एन्झाईमला आपण 2-3 स्टोरीमध्ये डिव्हाइड करू. आजच्या पार्टमध्ये आपण पहिले 3 टॉपिक घेण्याचा प्रयत्न करू. बाळांनो, एन्झाईम काय आहेत? तर एन्झाईमची डेफिनेशन अशी आहे की एन्झाईम्स आर बायोकॅटॅलिस्ट which increases rate of reaction by decreasing activation energy. एन्झाईम हे बायोकॅटॅलिस्ट आहेत जे रिॲक्शनचा रेट वाढवण्याचं काम करतात, स्पीड वाढवण्याचं काम करतात बाय डिक्रीजिंग ऍक्टिव्हेशन एनर्जी. नीटचा PY किंवा लक्षात ठेवा. ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणजे नेमकं काय? तर अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू इनिशिएट द रिॲक्शन इज कॉल्ड ऍक्टिव्हेशन एनर्जी. किंवा ऍक्टिव्हेशन एनर्जी इज अ एनर्जी डिफरन्स बिटवीन ट्रान्झिशन स्टेट अँड एनर्जी ऑफ सबस्टेट. रिॲक्शन होत असताना ट्रान्झिशन स्टेट एक इंटरमिडिएट स्टेट येत असते. त्या स्टेटमध्ये रिॲक्शन हायेस्ट एनर्जी स्टेट असते ती, आणि हायेस्ट एनर्जी स्टेट म्हणजे ट्रान्झिशन स्टेट आणि सबस्ट्रेटची एनर्जी, या दोघांमधला जो एनर्जी डिफरन्स आहे त्याला आपण ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणतो. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. बर, याला डिटेलमध्ये मी पुढे घेणार आहे. आता सध्या मी एन्झाईमचं इंट्रोडक्शन मी सांगण्याचा प्रयत्न करतो की हे एन्झाईम कशापासून तयार झालेत. तर असं म्हटलंय की ऑलमोस्ट ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन. म्हणजे ऑलमोस्ट सगळे एन्झाईम हे प्रोटीन पासून तयार झालेत. पण लक्षात घ्या, सम न्यूक्लिक ऍसिड ऍक्ट ॲज अ एन्झाईम. काही न्यूक्लिक ऍसिड एन्झाईम म्हणून पण काम करतात, आणि ज्यावेळेस न्यूक्लिक ऍसिड एन्झाईम म्हणून काम करतो, कॅटॅलिस्ट म्हणून काम करतो, त्यावेळेस त्याला रायबोझाईम म्हणलं जातं. न्यूक्लिक ऍसिड जर एन्झाईम म्हणून वागत असेल, काम करत असेल, तर त्याला काय म्हटलं जातं? रायबोझाईम म्हणलं जातं. लक्षात ठेवायचं. आणि कॅटॅलिस्ट म्हणून काम करणारे न्यूक्लिक ऍसिड कोणते आहेत? तर RNA आहे, रायबोझोमल RNA आहे. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. बाळांनो, एन्झाईम हे नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर आणि pH ला काम करतात. एन्झाईमची ऍक्टिव्हिटी अबव्ह 40 डिग्री सेल्सिअसला लॉस्ट होते. एन्झाईम हे कॅटॅलिस्ट म्हणून काम करतात, म्हणून आपण असं म्हणतो की एन्झाईम कॅटॅलिस्ट 2 प्रकारचे आहेत. एक आहेत इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट आणि दुसरे आहेत एन्झाईम कॅटॅलिस्ट. इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट हे हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला काम करू शकतात. प्लॅटिनम, पॅलेडिनम, रोडियम हे इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट आहेत, जे तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन घडवून आणण्यासाठी त्यांचा वापर करणार आहे. एन्झाईम कॅटॅलिस्ट म्हणजे काय? तर एन्झाईम कॅटॅलिस्ट म्हणजे एन्झाईम ऍक्ट ॲज अ कॅटॅलिस्ट, आणि एन्झाईम हे कॅटॅलिसिस घडवून आणतात, रिॲक्शन घडवून आणतात, पण त्यांना ऑप्टिमम कंडिशन लागते. ऑप्टिमम रेंज ऑफ टेम्परेचर pH असेल, याच्यामध्ये ते चांगल्या प्रकारे काम करू शकतात. लक्षात घ्या, अबव्ह 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला एन्झाईमची कॅटॅलायटिक पॉवर लॉस्ट होते. 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त टेम्परेचर जर वाढलं तर एन्झाईमची कॅटॅलायटिक पॉवर काय होते? लॉस्ट होते. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की जे एन्झाईम आपण थर्मोफिलस ऑर्गॅनिझम पासून आयसोलेट करतो, म्हणजे जे हॉट स्प्रिंग मध्ये प्रेझेंट असतात, थर्मल वेंट मध्ये प्रेझेंट असतात, हॉट वेंट असतील, सल्फर स्प्रिंग असतील, म्हणजे आपण सिंपल म्हणू की जिथं गरम पाण्याचे झरे वगैरे असतात, उकळतं पाणी असतं, अशा ठिकाणी राहणाऱ्या ऑर्गॅनिझम मधून जर आपण एन्झाईम आयसोलेट करून घेतले तर ते एन्झाईम अप टू 80 to 90 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरलाही इफिशियंटली वर्क करू शकतात. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. 12वी मध्ये आपण बायोटेक्नॉलॉजी शिकत असताना पॉलिमरेज चेन रिॲक्शन शिकतो, आणि या पॉलिमरेज चेन रिॲक्शन मध्ये आपल्याला एक एन्झाईम लागतं, टॅक पॉलिमरेज. आणि हे टॅक पॉलिमरेज आपण थर्मोफिलस ॲक्वॅटिकस नावाच्या बॅक्टेरियापासून आयसोलेट करतो, आणि ते तिथं जवळपास 80 ते 90 डिग्री सेल्सिअसला पण काम करतं. हे आपण शिकणार आहोत. An enzyme like any protein have primary structure. म्हणजे एन्झाईम म्हणून काम करणारं जे प्रोटीन आहे त्याचं प्रायमरी स्ट्रक्चर असू शकतं, आणि प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये काय असते? तर लिनियर चेन ऑफ अमायनो ऍसिड असतं. पुन्हा अजून असं म्हणलं आहे की अन एन्झाईम लाईक एनी प्रोटीन हॅव सेकंडरी अँड टर्शरी स्ट्रक्चर. आणि टर्शरी स्ट्रक्चर प्रोटीन फोल्ड अपॉन इटसेल्फ.
टर्शरी स्ट्रक्चर जे असतं प्रोटीनचं, त्याच्यामध्ये जी अमायनो ऍसिडची चेन असते तर ती एकमेकांवर फोल्डिंग करते, क्रिस क्रॉसेस अपॉन इटसेल्फ टू फॉर्म पॉकेट्स और क्रिवायसेस. म्हणजे टर्शरी स्ट्रक्चर तयार होत असताना अमायनो ऍसिडची जी चेन आहे तर ती एकमेकांवर अशी गुंडाळली जाते किंवा एकमेकांना क्रिस क्रॉस करते, त्यावेळेस तिच्यावर पॉकेट तयार होतात किंवा त्याला क्रिवायसेस म्हणलेलं आहे. आणि दीज पॉकेट और क्रिवायसेस ऍक्ट ॲज अ ऍक्टिव्ह साईट ऑफ एन्झाईम. म्हणजे टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन हे कसे असतात, बायोलॉजिकली ऍक्टिव्ह असतात असं आपण म्हणू शकतो. आणि टर्शरी स्ट्रक्चर प्रोटीन वर जे पॉकेट किंवा क्रिवायसेस असतात त्यांना आपण ऍक्टिव्ह साईट ऑफ एन्झाईम म्हणतो. आणि या ऍक्टिव्ह साईट सोबत सबस्ट्रेट येऊन बाइंड होतो आणि रिॲक्शन घडवून आणली जाते, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बरं, आता यानंतर मला सांगता येईल पुढचा टॉपिक टाईप ऑफ रिॲक्शन किंवा टाईप ऑफ प्रोसेसेस. इथं दोन प्रोसेसेस दिलेले आहेत बाळांनो. एक आहे फिजिकल प्रोसेस, दुसरी आहे केमिकल प्रोसेस. फिजिकल प्रोसेसेस म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं, ज्या प्रोसेसेसमध्ये फक्त स्टेट किंवा सेप सबस्ट्रेटचा बदलतो, स्टेट किंवा सेप सबस्ट्रेटचा बदलतो, त्यांना आपण फिजिकल प्रोसेस म्हणतो. ज्या प्रोसेसेसमध्ये बॉन्ड ब्रेकही होत नाहीत, नवीन बॉन्ड तयारही होत नाहीत, त्यांना आपण फिजिकल प्रोसेस म्हणतो. समजा सुरुवातीला वॉटर सॉलिड आहे, त्याला हिट केलं, वॉटर लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल, त्याला परत हिट केलं, वॉटर गॅसियस फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे फक्त इथं काय बदलली, स्टेट बदलली. सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये झालं, लिक्विडचं कन्व्हर्शन गॅसमध्ये झालं. समजतंय सर्वांना? बरं, आता दुसऱ्या प्रकारच्या रिॲक्शन कोणत्या आहेत तर केमिकल प्रोसेसेस आहेत. आणि केमिकल प्रोसेसेस मध्ये आपल्याला काय सांगता येईल तर केमिकल प्रोसेसेस मध्ये लक्षात घ्या, सबस्टेट मधले बॉन्ड ब्रेकिंग आणि न्यू बॉन्ड फॉर्मेशन होत असतं आणि नवीन प्रोडक्ट तयार होत असतो. म्हणजे इथं बॉन्ड ब्रेकिंग होतात आणि नवीन बॉन्ड फॉर्मेशन होतं केमिकल प्रोसेसेस मध्ये. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधली एक रिॲक्शन जर मला सांगायची म्हणलं तर बेरियम हायड्रॉक्साईड प्लस H2SO4. बेरियम हायड्रॉक्साईड मधला बॉन्ड ब्रेक होतो, OH निघून जातं, H2SO4 मधला बॉन्ड ब्रेक होतो, सल्फेट ग्रुप बाजूला होतो आणि इथला सल्फेट ग्रुप बेरियमला येऊन अटॅच होतो आणि BaSO4 प्लस 2H2O अशा प्रकारे रिॲक्शन कंप्लीट होते. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधली जर मला एक रिॲक्शन सांगायची म्हणलं तर सुक्रोजचं हायड्रोलिसिस केल्यानंतर इन्व्हर्टेज एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये आपल्याला ग्लुकोज प्लस फ्रक्टोज असे दोन मॉलिक्यूल तयार होतात. म्हणजे इथं सुक्रोज मधले बॉन्ड ब्रेक व्हायले आणि नवीन प्रोडक्ट तयार व्हायले ग्लुकोज प्लस फ्रक्टोज. तर हे काय आहे तर इथं बॉन्ड ब्रेकिंग आणि न्यू बॉन्ड फॉर्मेशन होत आहे. तर ह्या केमिकल रिॲक्शन आहेत, प्रोसेसेस आहेत, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. बरं, आता फॅक्टर्स अफेक्टिंग नाही, फॅक्टरच्या अगोदर आपण रेट ऑफ रिॲक्शन घेऊ. आता रेट ऑफ रिॲक्शन बद्दल मला काय सांगता येईल बाळांनो तर रेट ऑफ रिॲक्शन मध्ये लक्षात घ्या तर अमाऊंट ऑफ, मग तुम्ही फिजिकल प्रोसेस असू द्या किंवा केमिकल प्रोसेस असू द्या, तर याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की अमाऊंट ऑफ प्रोडक्ट फॉर्म पर युनिट टाइम इज कॉल्ड रेट ऑफ रिॲक्शन. किती प्रोडक्ट तयार झालाय, बरोबर ना, किती प्रोडक्ट तयार झालाय याला आपण किती वेळेमध्ये, याला आपण काय म्हणू शकतो रेट ऑफ रिॲक्शन. आणि रेट इक्वल टू डेल्टा P अपॉन डेल्टा T असं आपण म्हणू शकतो, लक्षात घ्या. आणि मग आपण असं रेटवर कोण अफेक्ट करतं तर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट ऑफ रिॲक्शन जर मला सांगायचं म्हणलं तर दोन फॅक्टर मी इथं सांगेल की पहिला आहे टेम्परेचर आणि दुसरा आहे एन्झाईम. बाबांनो, टेम्परेचर रेट ऑफ रिॲक्शन वर कसा अफेक्ट करतो, रेट म्हणजे काय, रिॲक्शनची स्पीड. रेट ऑफ रिॲक्शन ऑल्सो कॉल्ड व्हेलॉसिटी ऑफ रिॲक्शन व्हेन डायरेक्शन इज मेन्शन. रिॲक्शनची जर डायरेक्शन मेन्शन केलेली असेल तर रेट ऑफ रिॲक्शनलाच आपण व्हेलॉसिटी ऑफ रिॲक्शन असं म्हणू शकतो, लक्षात घ्या. त्यानंतर मला काय सांगता येईल फॅक्टर्स अफेक्टिंग मध्ये मी पहिला फॅक्टर सांगतो टेम्परेचर. एखादी रिॲक्शन चालू आहे आणि त्या रिॲक्शन मध्ये जर समजा 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इन्क्रीज झालं तर रेट ऑफ रिॲक्शन हा डबल होतो. आणि चालू रिॲक्शन मध्ये जर 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी केलं तर रेट ऑफ रिॲक्शन हाफ होतो, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे एव्हरी 10 डिग्री सेल्सिअस राईज इन टेम्परेचर रेट बिकम डबल अँड फॉल इन टेम्परेचर रेट बिकम हाफ, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. यानंतर एन्झाईम कसा अफेक्ट करू शकतो, सर एन्झाईम कसा अफेक्ट करू शकतो तर बाळांनो माझ्याकडे एक रिॲक्शन आहे CO2 प्लस H2O इट गिव्स H2CO3 कार्बोनिक ऍसिड. म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर एकमेकांसोबत रिॲक्ट झाले की कार्बोनिक ऍसिड तयार होतं, H2CO3 हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. विदाऊट एन्झाईम ज्यावेळेस आपण ही रिॲक्शन करतो त्यावेळेस बाळांनो कार्बोनिक ऍसिडचे 200 मॉलिक्यूल तयार होतात एका तासामध्ये.
आणि ज्यावेळेस हीच रिॲक्शन आपण एन्झाईम वापरून करतो, CO2 plus H2O in presence of carbonic anhydrase enzyme, it gives H2CO3 कार्बोनिक ऍसिड. ज्यावेळेस ही रिॲक्शन कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईमच्या प्रेझेन्स मध्ये होते, तर त्यावेळेस याचे 6 लाख मॉलिक्यूल कार्बोनिक ऍसिडचे तयार होतात एका सेकंदाला. म्हणजे एन्झाईम मध्ये किती पॉवर आहे तुम्ही विचार करू शकता. रिॲक्शन सेम आहे. विदाऊट एन्झाईम केली तर 200 मॉलिक्यूल एका तासाला, आणि एन्झाईम वापरून केली तर 6 लाख मॉलिक्यूल एका सेकंदाला. म्हणजे आपण म्हणू शकतो की पॉवर ऑफ एन्झाईम इज इनक्रेडिबल इंडीड असं म्हणलेलं आहे. म्हणजे एन्झाईम मध्ये खूप मोठी पॉवर आहे असं आपल्या लक्षात येतं, हे लक्षात घे. बर, आता यानंतर अजून काय मला सांगता येईल, तर वेगवेगळ्या कंडिशन मध्ये वेगवेगळे प्रोडक्ट सेम मेटाबॉलिक पाथवेनं तयार होऊ शकतात. जसं की मी सांगेल, ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज जर आपल्याला पाहायचं झालं, ज्याला आपण ग्लायकोलिसिस म्हणतो, तर ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झालं अनएरोबिक रेस्पिरेशनद्वारे आपल्या स्केलेटल मसलमध्ये, तर लॅक्टिक ऍसिड हा प्रोडक्ट तयार होतो. ऑक्सिजन न वापरता, म्हणजेच अनएरोबिकली ब्रेकडाऊन ऑफ कुणाचं ब्रेकडाऊन करतोय आपण, ग्लुकोजचं स्केलेटल मसलमध्ये काय प्रोडक्ट भेटतं आपल्याला, लॅक्टिक ऍसिड. बरं, आता अशाच प्रकारे अनएरोबिकली ग्लुकोजचं जर आपण ब्रेकडाऊन केलं कुणी ईस्टनं, जर त्याचं फर्मेंटेशन घडवून आणलं, तर तिथं अल्कोहोल तयार होतो. काय तयार होतो, अल्कोहोल. आणि तिसरी कंडिशन माझ्याकडे आहे बाळांनो, जर समजा एरोबिक रिस्पिरेशनद्वारे आपण ग्लुकोजचं ब्रेकडाऊन केलं, तर सुरुवातीला आपल्याला तयार होतो पायरुविक ऍसिड, आणि पायरुविक ऍसिडच्या नंतर परत CO2 वॉटर आणि ATP तयार होत असतात. म्हणजे वेगवेगळ्या कंडिशन मध्ये वेगवेगळा प्रोडक्ट आपल्याला इथं भेटू शकतो, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. बरं, आता यानंतर मला सांगता येईल ग्लायकोलिसिस जे बद्दल एक 3 पॉइंट सांगतो, की ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज इंटू 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड इज कॉल्ड ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस ही मल्टी स्टेप रिॲक्शन आहे, 10 स्टेपची रिॲक्शन आहे, आणि ग्लायकोलिसिसच्या प्रत्येक स्टेप मध्ये एक वेगळ्या प्रकारचं एन्झाईम लागतं, हे आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या कंडिशन मध्ये वेगवेगळा प्रोडक्ट कसा भेटतो हे मी 3 एक्झाम्पलद्वारे सांगितलंय. अनएरोबिक रेस्पिरेशनद्वारे स्केलेटल मसलमध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होऊन लॅक्टिक ऍसिड, ईस्ट फर्मेंटेशन घडवून आणून अल्कोहोल तयार करते, आणि एरोबिक रेस्पिरेशनद्वारे पायरुविक ऍसिड सुरुवातीला आणि नंतर CO2 वॉटर आणि ATP तयार होतात, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. तर पहिल्या स्टोरीमध्ये आपण एन्झाईमला फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट ऑफ रिॲक्शन इथपर्यंत कंप्लीट केलेलं आहे. पुढच्या स्टोरीमध्ये आपण नेक्स्ट पार्ट पाहू. थँक्यू व्हेरी मच.